नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आता कामाला लागलंय। मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबवण्यात आली। निवडणूक विभागाकडून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली। यवतमाळ जिल्ह्यात 21,61,000 मतदारांची संख्या झाली। पुरुष मतदार 11,15,000 तर महिला उमेदवार 10,46,000 आहेत। मृत स्थलांतरित दुबार नावं वगळण्यात आली आहेत। 52 तृतीयपंथीयांची नावं समाविष्ट करण्यात आली आहेत। यामध्ये नाव नोंदणी मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिली आहे। भारत निवडणूक आयोगाचे स्पेशल समरी रिव्हिजन या कार्यक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत मतदार यादीमध्ये लोकांचे नाव ॲड करणे तसेच मयत किंवा दुबार ज्यांचे नाव आहे त्यांचे नाव यादीतून डिलीट करण्याची कारवाई आपल्याकडे मागची 2 महिन्यापासून सुरू होती। त्याचाच परिणाम आता असा आहे की आपल्याकडे 22 जानेवारीला आपण फायनल मतदार यादी आपण पब्लिश केली आहे आणि या मतदार यादीमध्ये आपल्याकडे टोटल मतदारांची संख्या 21,68,168 झालेली आहे आणि त्याच्यात पुरुषांची संख्या 11,15,093 आणि 10,46,023 असे आपल्याकडे एकूण महिला मतदारांची आणि 52 आपल्याकडे तृतीयपंथी मतदारांची संख्या आपल्याकडे आलेली आहे। आणि या स्पेशल मोहीममध्ये आपण पर्टिक्युलरली जे नवीन आपले मतदार आहेत 18 ते 19 वयोगटातील त्यांच्यावर आपण भर दिला। त्यामुळे त्यांची संख्यामध्ये पण आपल्याकडे जिल्ह्यामध्ये खूप चांगली वाढ झाली। आपण जवळपास 23,000 असे आपल्याकडे जिल्ह्यामध्ये 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या झालेली आहे। तसेच आपण महिला मतदारांची संख्या याची वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या परिणामाने आपण जेंडर रेशिओ आपला 931 पासून आता 938 पर्यंत पोहोचलेला आहे। आणि आपल्याकडे यवतमाळ जिल्ह्यातील जे ट्रायबल ग्रुप्स आहे कोलाम आहे किंवा जे आदिम जमातीचे लोक आहेत त्यांच्यावर आपण कॅम्प्स वगैरे प्लान वगैरे केले होते। त्यामुळे त्यांच्या पण आपण 80पेक्षा जास्त कॅम्प्स घेतले आणि त्यांचीसुद्धा मतदार यादीमध्ये नाव आपण घेतलेले आहे। आता मतदार यादी आपली फायनल पब्लिश आली आहे तरी कंटिन्युअस रिव्हिजन आपल्याकडे चालूच राहणार आहे। त्यामुळे जे आपले सर्व मतदार आहेत त्यांना मी सुद्धा विनंती करतो आहे की त्यांनी मतदार यादीमध्ये त्यांचे नाव बरोबर आहे किंवा नाही, नाव नसेल किंवा नाव त्यांच्या चुकीचं आलं असेल किंवा दुसरं काही इश्यू असेल तर ते परत आपल्याकडे अर्ज करू शकतात। ती कारवाईसुद्धा आम्ही करणार आहोत। आणि तसेच जे नवीन मतदार आहे आणि जे महिला मतदार आहेत त्यांनासुद्धा आम्ही आज विनंती करतो आहे की त्यांनीसुद्धा जास्त त्यांची मतदार नोंदणी करून घ्यायची आणि जे आपल्याकडे पुढील वर्षामध्ये लोकसभा आणि विधानसभाची निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये जास्त मतदान करून आपला कॉन्स्टिट्यूशनल ड्युटी आणि आपला जे लोकशाहीच्या प्रती आपली जबाबदारी आहे ती सर्व लोकांनी पूर्ण करायची आहे।